हा रेन डिटर्जंट आहे, इथून असं ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड वापरायचं त्या ट्रेमध्ये, ब्ल्यू ट्रेमध्ये लिक्विड. त्याच्यानंतर आपण पावडर जर वापरत असेल तर हा ट्रे साईडला काढून ठेवायचा, पावडर याच्यामध्ये डायरेक्ट टाकायचे. इथं मध्ये कम्फर्ट, डेटॉल, सेंट, ॲडिटिव्ह इथं येईल. त्याच्यानंतर हा प्री वॉश आहे, 6 महिन्यातून पडत होत आहे. आपल्या रेग्युलरचे कपडे जास्त मळलेले असतील एक्स्ट्राचे, म्हणजे आपण इथं पावडर टाकून इथं पण टाकू शकतो. त्याच्यानंतर हे 2 खाचे आहेत, त्या आतमधल्या साईडला गेले पाहिजेत. उलटा जर टाकला तर तो लॉक होतो, बाहेरच येत नाही, लॉक होऊन जातो. त्यासाठी खाचे ते 2 पुढच्या साईडला पाहिजेत, काही इथून लागून जाईल. त्याच्यानंतर डोर इथून ओपन होईल. डोर ओपन केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कपडा टाकायचा, कॉइन, पिन, मेटलची वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं. ह्या लब्बरमध्ये कपडे आले नाहीत पाहिजे, हे पूर्ण टपमध्ये टाकायचे. एक तर निम्मा भरायचा, फुल भरत असेल तर वरती 4 बोटं पेस्ट ठेवायचा, थोडी फक्त जागा ठेवायची, जेवढी बसतील तेवढी तुम्ही टाकू शकता. आता कपडे टाकून झाले, कपडे टाकून झाल्यानंतर हे डोर इथं घ्यायचं आणि इथून प्रेस करायचं, ते बंद होऊन जाईल. त्याच्यानंतर इथून मशीनचं पॉवर बटन आपण ऑन केलं. ऑन केल्यानंतर हे गोल बटन आहे, ते आपण प्रोग्रामचं बटन आहे. हे दोन्ही साईडचे प्रोग्राम आहेत. आपण हे गोल बटन लाईट घेण्यासाठी आपण इकडे तिकडे आपल्याला घ्यायचंय. आता इथं लाईट लागली, हे माय IFB वरती. त्याच्यानंतर इकडे घ्यायचं असेल की मिक्स डेली. आता आपण पहिला प्रोग्राम घेतोय, हा मिक्स डेली घेतोय, दररोज वापरण्यासाठी. मिक्स कोणत्याही प्रकारचे कपडे असू द्या, इथं आपल्याला मिक्स मध्ये येणार आहेत. त्यानंतर आपण हे गोल बटन फिरवलं, कॉटन वरती घेतलं. कॉटनचे बेडशीट, ब्लँकेट, हेवी लोड ते कॉटन मध्ये येतील. त्याच्यानंतर बेबीर, लहान बाळांचे कपडे असतील तर ते आपल्याला इथं टाकायचे. त्याच्यानंतर अँटी अलर्जंट, घरात पेशंट वगैरे असतील ज्यांचे कपडे आपल्याला सेपरेट धुवायचे तर ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर एक्सप्रेस वॉश 30 मिनिटाचा आहे, कमी मळलेले कपडे असतील, दररोजचे कपडे मिक्स तर ते ह्याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर रिफ्रेश, कपाटातले कपडे, वॉश कपडे पाण्याखालून खंगळून काढायचे तर आपले त्याच्यामध्ये रिफ्रेशमध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर स्पिन ड्रायर इन्स आहे, बाहेर कपडे धुतले फक्त आपल्याला ड्राय करायचे, सुकवायचेत, वाळवायचेत कपडे तर आपले याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर क्रेडल वॉश आहे, साड्या असतील, वरकाम केलेले नाजूक कपडे ते आपले याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर सिंथेटिक आहे, स्पोर्ट असतील, ट्रचेबल असतील तर ते याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर वुलन्स आहे, स्वेटर वगैरे असतील तर सगळ्यांचे एकत्र टाकायचे, ते स्वेटर वुलन्समध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर एक्सप्रेस वॉश, कमी मळलेले कपडे असतील दररोजचे मिक्स तर ते आपले इथं येणार आहेत एक्सप्रेस वॉशमध्ये. आणि माय IFB, मोबाईलवरती ऑपरेट करायचं असेल तर माय IFB वरती घ्यायचं. त्याच्यानंतर हे वायफाय कनेक्टसाठी इथं दाबून धरायचं, हे अगोदर ऑन करायचं. ऑन केल्यानंतर वायफाय आपलं मोबाईलवरती माय IFB म्हणून आपल्याला ॲप डाउनलोड करावं लागतं. त्याच्यानंतर इथं बारकोड स्कॅन करायचं, ते आपल्या मेन्यूमध्ये दिलेलं आहे आपल्याला, ते कशा पद्धतीने आपण ते मोबाईलवरती ऑपरेट करायचं आहे ते. त्याच्यानंतर हे प्रोग्राम झाले. आता आपण कोणता एखादा प्रोग्राम घेतला, आता आपण कोणता घेतला तर मिक्स डेली घेतला. त्याच्यानंतर इथं छोट्या अक्षरात एक्स्ट्रा ऑप्शन पण आपल्याला दिलेले आहेत, ते आपण ऍड करू शकतो. मग ते आपल्याला कसे ऍड करायचे, आता स्पिनचं बटन आहे. आता इथं आपल्याला 800 RPM दिलेलं आहे, ह्या प्रोग्राममध्ये 800 RPM आहे. आता आपण कपडे टाकले, लिक्विड टाकलं, त्याच्यानंतर कोणता एखादा प्रोग्राम घेतला, मिक्स डेली प्रोग्राम घेतला, त्याच्यानंतर डायरेक्ट स्टार्ट केलं तर डायरेक्ट ते क्लीन होऊन जातील. पण आपल्याला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑप्शन पण आपण घेऊ शकतो. आता स्पिनचं स्पीड आहे ते 800 RPM आहे, डायरेक्ट सिलेक्ट आहे 800 RPM, तर तिथं आपल्याला 1000 करायचंय, 1200 करायचंय तर ते आपण कमी जास्त करू शकतो. त्याच्यानंतर इथं टेम्परेचर दिलंय, टेम्परेचर 40 डिग्री सिलेक्ट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला 7 डिग्री करायचंय किंवा कोल्ड थंड पाण्यात धुवायचंय 30 डिग्री करायचंय तर आपण हे कमी जास्त करू शकतो. त्याच्यानंतर ऑप्शनचं आहे इथं. आता इथं आपण फ्री वॉशमध्ये घेतलं, फ्री वॉश घेतल्यानंतर इथं सिलेक्टचं बटन आहे. आपल्याला फ्री वॉश करायचं असेल तर फ्री वॉश एकदा प्रेस करायचं, इथं फ्री वॉश वरती आलं, त्यानंतर सिलेक्ट केलं की फ्री वॉश ऑन होईल. त्याच्यानंतर आहे वर्म सोक आहे, बादलीत कशी भिजायला ठेवतो तशी आपण मशीनमध्ये पण भिजायला ठेवू शकतो. वर्म सोक वर घ्यायचं आणि इथून सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रा रिन्स घेतला, वरती घेतला, एक्स्ट्रा रिन्स वरती घेतला. आपल्याला 1 वेळ पाणी जास्त घ्यायचंय, 2 वेळ घ्यायचंय, 3 वेळापर्यंत आपण ते पाणी पण एक्स्ट्रा घेऊ शकतो. स्टीम आहे, आता मोठा प्रोग्राम घेतला, ऑप्शनचं बटन घेऊन आपल्याला स्टीम पर्यंत जायचं, त्याच्यानंतर सिलेक्ट करायचं, मग आपण त्याच्यामध्ये स्टीम पण ऍड करू शकतो, त्याच्यामध्ये आपण निर्जंतुकीकरण करू शकतो. त्याच्यानंतर डिले स्टार्ट आहे, एकदा प्रेस केलं त्याच्यानंतर इथून आपण डिले स्टार्ट वरती गेलो, डिले स्टार्ट वरती गेल्यानंतर सिलेक्ट केलं 30 मिनिटं, 1 तास, असं आपण 1-5 तासापर्यंत घेऊन गेलो आपण. त्याच्यानंतर स्टार्ट केलं मशीन तर इथं डिले लागून जातो, 5 तासानंतरच ते आपले मशीन स्टार्ट होणार आहे, असं आपण डिले लावू शकतो. त्याच्यानंतर प्रत्येक प्रोग्राम मधून आपण आता आपण इथं टायमिंग दाखवलेलं मिक्स डिले 1 तास 13 मिनिटं, तर आपण एक्स्ट्रा रिन्स घेतला, त्यानंतर स्टीम घेतला, त्याच्यानंतर डिले स्टार्ट वरती केलं आणि टाइम सेव्हर वरती इथं दिले टाइम सेव्हर स्टार्ट केलं 1 तास 13 मिनिटं.
त्याचा आपण डिले हे केलं, टाइम सेव्हर केला तर आपला तो कमी होतो टायमिंग त्याचा. कोणताही प्रोग्राम घेतला आपण त्याच्यामध्ये सगळ्या प्रोग्राममधून आपण तो टायमिंग कमी करू शकतो. ते टायमिंग कमी करण्यासाठी तो ऑप्शन आहे. आता इथं मिक्स डिलेवरती घेतलं, ऑप्शनचं बटन घेऊन आपण टाइम सेव्हरवरती गेलो. टाइम सेव्हरवरती आता हे सगळं ब्लिंक करतं टाइम सेव्हरती जागेवरती. टाइम सेव्हर त्याच्यानंतर टाइम सेव्हरवरती इथं मार्क येतं. आता 1 तासाचा टायमिंग होता तर आपला 56 मिनिटाचा झालाय, तर एक 3-4 मिनिटं त्याच्यामध्ये ते आपण कमी करू शकतो. त्याच्यानंतर इथं ऑब्लिक पण दिलेले आहेत, म्हणजे टाइम सेव्हर दिलेला आहे. इथं दाबून धरल्यानंतर टाइम सेव्हर डायरेक्ट पण होतो. त्याच्यानंतर वायफाय कनेक्टसाठी एक आहे आणि वायफाय आपलं बंद आणि चालू करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, डोर उघडायचं. डोर उघडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कपडे टाकायचे. कपडे पूर्ण आपले टाकून झाले, हे लावून टाकायचं. आता जेवढे आपण कपडे टाकले त्या प्रमाणात आपल्याला ह्याच्यामध्ये लिक्विड टाकायचं. लिक्विड टाकून झालं, लिक्विड टाकून झाल्यानंतर इथून मशीन ऑन करायची. ऑन केल्यानंतर प्रोग्राम घ्यायचा. कोणता एखादा प्रोग्राम घेतला त्याच्यानंतर मशीन इथून स्टार्ट होईल. आपल्याला काही चेंजेस करायचं असेल तर करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथून मशीन आपली स्टार्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर इथे एक आपल्याला फिल्टर दिलेला असतो, इथून हे ओपन होईल. हे आपल्याला 1 महिन्यातून फिल्टर क्लीन करून घ्यायचं आहे. डायरेक्ट इथून पाणी सोडलं तर चालेल ना? हो चालेल. हा 1 महिन्यातून आपल्याला क्लीन करायचा आहे. ते ओपन केलं की ते होऊन जातं का? हा, ओपन केलं की हा बाहेर येतो, हा क्लीन करून घ्यायचा. आणि हा असं लावताना सुद्धा इथे मॅच करायचा, असा तो लागून जाईल. आता मशीन चालू केली त्याच्यानंतर लाईट गेल्यानंतर डोर ओपन होत नाही. तर तेव्हा आपल्याला काय करायचंय, जर आपल्याला लाईट आली तर तिथूनच चालू होईल. पण आपल्याला इमर्जन्सी जर कपडे बाहेर काढायचे तर तेव्हा पण काय करायचं, हे उघडायचं, इथून पाणी सगळं काढून घ्यायचं. त्याच्यानंतर इमर्जन्सी लिव्हर थोडीशी खाली ओढायची, डोर आपलं ओपन होईल.